अंजरला खाडी आहे, त्या अंजरला खाडीमध्ये बऱ्याच दुर्घटना आज मच्छीमारांच्या झालेल्या आहेत. बऱ्याच बोटी बुडालेल्या आहेत. बऱ्याच बोटी ह्या गाळ साचल्यामुळे इथे रुजून बरेचसे अपघात यापूर्वी घडलेले आहेत. पण 56 कोटी रुपये चा निधी वापरून या ठिकाणी बंधारा बांधला जातो आहे, ज्याच्यामुळे हा बंधारा जो आहे तो मच्छीमारांसाठी फायदेशीर आहे. मच्छीमारांचे जीव वाचू शकतात. परंतु ज्या कालावधीत हा बंधारा पूर्ण व्हायला पाहिजे त्या कालावधीमध्ये पूर्ण होण्याची काही चिन्ह दिसत नाहीत. फक्त 10%च काम झालेलं आहे. फेब्रुवारी महिना आहे. पावसाळ्यापूर्वी जर या ठिकाणी हा पर्यंत जर बंधारा पूर्ण नाही झाला तर मोठी दुर्घटना होऊ शकते. मच्छीमारांना याचा त्रास होऊ शकतो. अशा प्रकारचा जो बंधारा आहे या ठिकाणी जो बांधला जातो आहे तो बंधारा वेळेत न पूर्ण झाल्यास येथील मच्छीमार जो आहे तो कुठेतरी नाराज आहे. आज जर बघितलं तर या खाडीवरती जो ब्रिज आहे तर त्या आश्रयाला इथल्या बोटी या अंजरला खाडीमध्ये येत असतात आणि त्यामुळे जर लवकरात लवकर हा बंधारा पूर्ण झाला तर मच्छीमारने सुटकेचा न्यूज असतो. टाइम्स डिजिटलसाठी यशवंत कांबळे, अंजरला, दापोली. बाळासाहेबांनी जे आयुष्यभर कमावलं ते उद्धव ठाकरेंनी सत्तेच्या मोहापोटी गमावलं. आणि सत्तेचा मोह किती असावा? त्या सत्तेच्या मोहाची लक्षणं जेव्हा छगन भुजबळ साहेब, नारायण राणे साहेब आणि ही गणेश नाईकजी ही सगळी मंडळी बाहेर पडायला लागली, राज ठाकरेजी, या सगळ्या मंडळींचा कॉमन विरोधक एकमेव होते ते म्हणजे उद्धव ठाकरे. प्रचंड सत्तेची लालसा आणि त्यासाठी असलेली औरंगजेबी वृत्ती आणि सोबत आनंदीबाई. बाळासाहेबांनी धरावं म्हणावं तर यांनी मारावं म्हणावं, म्हणजे धचा मा करणारे अशी सगळे या लोभापोटी, या हव्यासापोटी बाळासाहेबांनी जे साम्राज्य उभं केलं होतं, बाळासाहेबांनी सामान्य मावळ्यांचा, सामान्य कार्यकर्त्यांचा त्यांच्यातून साम्राज्य निर्माण केलं. त्या साम्राज्याचा कचरा उद्धव ठाकरेंनी केला. सत्ता गेली, सोबतचे सहकारी गेले, पक्ष गेला, चिन्ह गेलं, बंधू गेले, कुटुंबीय गेले, हाती मात्र धुपटणं आलं. ज्या उद्धवजी जर 2.5 वर्षामध्ये तुम्ही जनतेसोबत असेच फिरला असता, जनतेची विचारपूस केली असती, ऑनलाईन मीटिंग न करता ऑफलाईन गेला असता सगळ्यांकडे, तर आज असं दारोदार सहानुभूती मागण्यात फिरण्याची वेळ तुमच्यावर आली नसती. नमस्कार, सर्व पत्रकार मित्रांचे पहिल्यांदा स्वागत करतो. आजच्या प्रेसमध्ये आमचे तालुका प्रमुख उत्तम लोके, आमचे युवा सेनेचे तालुका समन्वयक तेजस राणे, इसारभाई आज उपस्थित आहे. आजची प्रेस अशासाठी आहे की जी काल नितेश राणे, आमदार नितेश राणे जी प्रेस घेतली आणि 4 तारीखला जी सिंधुदुर्ग दौरा उद्धवजींचा झाला त्यावरती त्यांनी प्रेस घेतली. खरं म्हणजे मला सांगायचं आहे की जी प्रेस तुम्हाला मुंबईवरनं धावत पळत येऊन घ्यावी लागली, कारण जशी काय बुडाखाली आग लागली त्या पद्धतीने तुम्हाला दुसऱ्या दिवशी मुंबईवरनं धावत येऊन दोघेही भावांना इथे येऊन सिंधुदुर्गात प्रेस घ्यावी लागते. याचाच अर्थ असा होता की ज्या सिंधुदुर्ग दौरा उद्धवजींचा होता तो पूर्णपणे सक्सेस झालेला आहे.
पूर्णपणे सफलतापूर्वक झालेला आहे. खरं म्हणजे दुसरा एक मुद्दा त्यांनी असा मांडला की सरपंचांचे किती प्रवेश झाले बघा, आमच्याकडे किती माणसं येत आहेत बघा. खरं म्हणजे तुम्ही सरपंचांना कुठच्याही विकत घेऊ शकता. या सभेने जाहीर केलेलं आहे, सिद्ध केलेलं आहे की तुम्ही सरपंचांना विकत घेऊ शकता, पण शिवसैनिकांना आणि शिवसेनेच्या जनाधाराला विकत घेऊ शकत नाही. खरा म्हणजे जो ह्या विधानसभेमध्ये ही जी सभा आहे ती तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की उद्धवजींचं स्वागत पटवर्धन चौकात ठरलेलं होतं, पण 4 तारीखला आम्ही डिक्लेअर केली सभा आणि जी 24 तासात जी सभा जवळजवळ 5 ते 6 हजारचा मॉब घेऊन येऊ शकते कणकवली विधानसभेचा केवळ, त्यामध्ये आणि निर्भय बनवसारख्या सभेला सुद्धा 2-3 हजार लोक जमा होऊ शकतात. म्हणजे नितेश राणेंनी समजून घ्यावं की किती जनाधार तुमच्या विरोधात आहे, किती अंधकरण तुमच्या विरोधात आहे. येत्या विधानसभेच्या इलेक्शनला, निवडणुकीला आणि लोकसभेच्या निवडणुकीला समजेल की ह्या विधानसभेमध्ये कोणाचं राज्य राहिलेलं आहे. ट्रेन पकडणे, जो माझी मुलं आहेत त्यांना स्कूलला सोडायला लागली 7:15. तर त्या ट्रेनमध्येच एक गर्भवती महिला होती. ॲक्च्युली तिला पेन होते ते आम्हाला समजून नाही आलं, पण जसं बामणडोंगरीला आम्ही गेलो, बामणडोंगरी स्टेशन क्रॉस केलं, तर थोडं पुढे गेल्यावर डायरेक्ट म्हणजे त्यांचा आवाज आला असं जोरात. तर सगळ्यांना वाटलं जेंट्स डब्बा होता, तो लेडीज डब्बा नव्हता. तर जेंट्स लोकांना वाटलं ब्लिडिंग झाली. तर लेडीज ज्या असतील ते या पुढे, तर पुढे गेल्यावर समजलं ब्लिडिंग नाही, डिलिव्हरी. Fear and anxiety in the minds of the people of Benaulim constituency and Goa due to sand dunes being destroyed by several individuals, and the government has no successful mechanism in place, so that everyone fears of destroying the sand dune, as well as the government has no sand dune restoration plan in place for Goa state. A huge penalty of at least 5 lakh rupees or more to be imposed upon anyone found destroying the sand dune, as well as the owner of the machinery involved should be fined by 5 lakhs and imprisonment. Maqsad, I need some clarity on this because bharpur sand dunes amke coastal belta zaida hai, but when we go to Goa Biodiversity, they do not have a plan. They tell the person who has destroyed, you give us a plan, am approve kortle mun. So it continues zaida, but I think some kind of a concrete assurance if we can get why this plan is not in place. संस्थेचे पदाधिकारी आपल्याकडे इथे आज आलेले आहेत. त्यांच्यापैकी विनोद मोरे यांचा आज वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसानिमित्त आपल्या शाळेला, या आपल्या कर्णमधीर विद्यालयातील मुलांसाठी त्यांनी खाऊ आणि खाण्याच्या पदार्थांचं धान्य यासाठी मुद्दाम भेट दिलेली आहे. आणि आपल्याप्रती असणारी कणव, सहानुभूती ही त्यांच्या मनीची आपल्याला दिसून येते. आम्ही त्यांचे खूप खूप आभारी आहोत. आपल्याला केलेल्या मदतीबद्दल, सहकार्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो आणि त्यांना उर्वरित आयुष्य अतिशय सुंदर, समाधानी, निरामय असं जावो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. सुसंदीप जी, उमाताई, सर्व सन्मान्य व्यासपीठ, सारे बुजुर्ग आणि स्पर्धेच्या निमित्ताने सहभागी झालेले सर्वच शरीर सौष्ठव क्रीडापटू,
त्यांना तितक्याच रसिकतेने आणि उमाताईंना अंतःकरणापासून शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित असलेल्या माझ्या तमाम नागरिक बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो, सुरुवातीलाच प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून, खासदार म्हणून आपल्या लोकप्रिय कर्तव्यदक्ष सरपंच उमाताई मुंडे यांना मी मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.